नमस्कार. प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. आजच्या भागाला जर मी शॉर्टमध्ये एक्सप्लेन केलं तर म्हणजे तात्या येण्यानी गोष्टी थोड्या चांगल्या तर आहेत, पण इंदुमती सतत त्यांना नाना नाना बोलते, त्यामुळे थोडंसं कन्फ्युजन होऊन जातंय. पण तरी सुद्धा पुन्हा अजित इंदूला आज फोन करणार आहे आणि थोडं खडसावणार आहे. बघूया अजून डिटेलमध्ये आजच्या एपिसोडमध्ये काय काय घडतंय. नमस्कार. आजच्या भागात आपण बघणार आहोत इकडे इंदुमती तात्यांचं नाना म्हणून स्वागत करत असतात. हे बघता इकडे मनातल्या मनात मनोजला खूप आनंद होत असतो. तेवढ्यात इंदुमती म्हणायला लागते, या नाना माझ्या घरात या. हे सगळं होत असताना सगळ्यांना थोडं आश्चर्यच वाटत असतं की इंदूचं वागणं थोडं वेगळंच आहे. तेवढ्यात तात्या म्हणायला लागतात की आता मला छान वाटत आहे. तेव्हा इंदुमती म्हणते, तात्या तुम्ही खूप वर्षानंतर इथे आले ना, सगळं ठीक आहे ना, म्हणजे कसली काही काळजी तर नाही ना. तेवढ्यात मनोज म्हणायला लागतो, तुम्ही त्याला नाना का म्हणते आई? आई ते तात्या आहेत, वल्लरीचे वडील. तेवढ्यात वल्लरी इकडे म्हणते, तुम्ही नका लक्ष देऊन तात्या, त्यांचं तर असंच सुरू राहतं. तेव्हा ते म्हणतात, तात्या काय नाना काय सगळं सारखंच आहे. तुम्ही सांगा ना, आता तुम्ही प्रवासावरून आले आहात, तुम्ही काय खाणार? म्हणजे मी तुमच्यासाठी चहा ठेवू पहिले की तुम्ही पहिले आंघोळ करून घेता? म्हणजे कसं, मला माहिती आहे तुम्हाला माझ्या हातचा गोडाचा शिरा आवडतो, तो बनवू का? तेव्हा तात्या इकडे तिकडे बघायला लागतात की हे सगळं चाललं तरी काय आहे. इंदुमती म्हणायला लागते, थांबा जरा, पण घरामध्ये रवाच नाही आहे. मी एक काम करते, लगबगीने पहिले दुकानामध्ये जाते आणि त्याच नंतर मी पहिले रवा घेऊन येते, त्यानंतर तुमच्यासाठी गोडाचा शिरा बनवते. कसं तुम्ही एवढ्या वर्षानंतर माझ्या घरी आले आहेत, मग तुमचा पाहुणचार तर चांगलाच मी करेल. तेवढ्यात वल्लरी म्हणायला लागते, सासूबाई तुम्ही नका ना एवढी काळजी करू, मी आहे ना, मीच सगळं मॅनेज करते. तेव्हा ती म्हणते, का बरं? मी माझ्या नानासाठी सगळं बनवू शकते. तू एक काम कर, तू त्यांच्यासाठी चहा ठेव, मी लगेच लगबगीने जाते आणि त्यांच्यासाठी रवा घेऊन येते. मनोज बाजूला हो रे, आणि त्यांना काय पाहिजे काय नको ते बघ. नवीन टॉवेल दे, साबण सुद्धा नवीन दे आणि शॅम्पू बिंपू सगळं काही नवीन दे. उगाच त्यांना गैरसोय होता कामा नये. हे सगळं बघत असताना तात्यांना आनंद होत असतो की खरंच विहीनबाई माझ्यासाठी किती करतायत ना. इकडे इंदुमती जशीच घराच्या बाहेर जाते तसंच अजित तिला कॉल करतो आणि म्हणतो, काय ग इंदे, तुला मी काय सांगितलं होतं आणि तू काय करते? तेव्हा ती म्हणते, काय झालं तात्या, तुम्ही असं का चिडताय? मनोज तिला वरून बघत असतो. तेव्हा अजित म्हणतो, काय ग पारोशी राहून तुम्हाला ओवाळलं, तुला लाज वाटते की नाही? एवढ्या वर्षानंतर तुझा बाप घरी आला आहे आणि तू त्याला पारोस ओवाळलं, तुला शरमच नाही आहे? आता तर मला कन्फर्मच झालं आहे की तुला काही स्वर्गामध्ये यायचं नाही आहे. तुझ्या आईला किती दुःख झालं याचा तू विचार तरी करतेस का? पण ठीक आहे, आता तुझं इथलं सीट मी कॅन्सलच करतोय. ते लगेच फोन कट करतात. तेव्हा इंदुमती म्हणते, ऐका ना नाना, ऐका की, सॉरी माझ्याकडून चूक झाली. पण अजित फोन कट करतो आणि इंदुमतीला थोडं वाईट वाटत असतं. तर इकडे हे सगळं बघून मनोज खूप खुश झालेला असतो. तेव्हा वल्लरी विचारते, काय झालं, तुम्ही एवढे का असता? तेव्हा तो म्हणतो, आईची गंमत बघतोय. बघ ना, मी अजितला पुन्हा कॉल करायला सांगितलं होता आणि आता बघ आईची कशी तंतरली आहे. ते बघता वल्लरी म्हणायला लागते, अहो काय चाललं आहे? आपण एकदा हे सगळं करणार होतो कारण की सासूबाईंना इथे माझ्या वडिलांना राहताना कोणता प्रॉब्लेम देऊ नये, त्यांना सतत टोमणे देऊ नये, म्हणून हे सगळं करण्याचा विचार केला होता. मग आता तुम्ही त्यांची मजा घेताय, हे काही बरोबर नाही. तेव्हा मनोज म्हणतो, प्लॅन तर तुझाच होता ना, आणि नको ना काळजी करू, आईच आहे, एवढं नको ना मनाला लावून घेऊ. तेव्हा ती म्हणते, हो पण एवढं त्यांना त्रास देणं मला काही चांगलं वाटत नाही. उगाच त्यांचा हे छळ होतोय असं मला वाटतंय, हे सगळं नका करू. थोड्या वेळानंतर इकडे तात्या घरभर फिरत असतात. ते राहून राहून सगळं घर बघायला लागतात की माझ्या लेकीचं घर किती छान आहे. तेवढ्यात ते वल्लरीच्या सर्टिफिकेटकडे जातात आणि त्याच्यावरती वल्लरीचं नाव बघून त्यांना खूप आनंद झालेला असतो. त्यानंतर ते वल्लरीचा फोटो हातामध्ये घेतात. ते जेवढ्यात फोटो घेतील तेवढ्या तिकडे इंदुमती त्यांच्या जवळ येते आणि त्यांना नमस्कार करत असते. तेव्हा तात्या म्हणतात, काय करताय तुम्ही विहीनबाई, असं करायची गरज नाही आहे. तेव्हा ती म्हणते, अहो नाना कसे होते हो तुम्ही, मला तुमची फार आठवण येत होती. आणि आई कशी आहे, सगळं ठीक आहे ना? तेव्हा तात्या म्हणायला लागतात, अहो मी नाना नाही तात्या आहे,
तात्या तुम्ही असं का बोलताय माझ्याशी? तेव्हा इंदुमतीला आठवतं की नानांनी फोनवरती सांगितलं होतं की मी फक्त तुला बघू शकतो, तुझी सेवा घेऊ शकतो, पण मी तुझ्याशी बोलू शकत नाही. तेव्हा ती म्हणते अहो असंच बोलते मी, तुम्ही नका ना एवढं मनाला लावून घेऊ. तुम्हाला हे सगळं आवडलंय ना, म्हणजे सगळं छान वाटतंय ना? तुम्हाला माहितीये का तुमची लेक म्हणजे वल्लरी किती मोठी वकील झाली आहे. हे घर, गाडी, पैसा सगळं काही छान आहे, पण आता तिला गावाला जायला आवडत नाही, कारण की ती मोठी झाली ना, गाव तिला आता छोटं वाटते. खरं म्हणजे तिला सासू म्हणून मी सुद्धा शोभत नाही, आणि मग तुम्ही वडील म्हणून तिला कसे काय शोभणार? एकदा विचार करा ना, आपण कशी साधी माणसं, गावाकडची माणसं, अशा हायफाय लोकांना आपण काही झेपत नाही. तेव्हा ते म्हणतात बरोबर आहे तुमचं विनबाई, खरंच बाप म्हणून मी तिच्यासाठी काहीच केलं नाही, म्हणून मला सुद्धा आता या गोष्टीचं वाईट वाटते. तेव्हा इंदुमती म्हणते तुमचा काहीतरी गैरसमज होत आहे, मी असं बोलण्याचा अर्थ नव्हता. सॉरी, तुम्ही काही माझ्या बोलण्याकडे लक्ष देऊ नका, मी पटकन काहीतरी बोलून जाते. तेव्हा तात्यांना खूप वाईट वाटतं की खरंच माझी मुलगी एवढी मोठी झाली, पण मी तिच्यासाठी काहीच करू शकलो नाही. एक बाप म्हणून मी तिच्यासाठी नेहमी कायम अपयशीच ठरलो आहे. तिचं शिक्षण पूर्ण झालं, सगळं झालं, पण माझ्याकडून तिला काही हातभार लागला नाही. त्यांना थोडं वाईट वाटत असतं आणि इंदूचं बोलणं त्यांना थोडं खटकलेलं सुद्धा असतं. दुसरीकडे इकडे वल्लरी तात्यांचा ट्रंक ओपन करते आणि त्यामध्ये एकूण एक सदरा, एकूण एक कपडा विरलेला असतो. ते बघता वल्लरी थोडी रडायला लागते. तेव्हा मनोज तिथे येतो आणि म्हणतो काय झालं आई, काही बोलली का? काही झालं का? मला सांग की. तेव्हा ती म्हणते कोणी काही बोललं नाही हो, मी आता तात्यांचा ट्रंक ओपन केला, विचार केलं त्यांचे सगळे कपडे आहेत ते एकदा धुवून काढते, तर बघते तर त्यांचा एकूण एक सदरा आहे ना, तो अक्षरशः विरून गेला आहे. सगळेच कपडे खराब झाले आहेत, पण ते एका शब्दानेही आपल्या लेकीला बोलत नाही आहेत की मला कपडे घेऊन दे. हेच त्यांच्या जागेवरती मुलगा असता तर हक्काने बोलला असता ना. म्हणजे मला एक समजत नाही, मला तर या गोष्टीचं आता वाईट वाटत आहे. मी एवढी मोठी वकील झाली, पैसे कमवायला लागली, सगळं काय केलं आपण, पण जेव्हा जेव्हा मी तात्यांना पैसे देण्याचा प्रयत्न केला तेव्हा मला ते म्हणाले गरज नाही आहे, तू काय मोठी आहेस का जे मला पैसे देशील? म्हणजे विचार करा ना, एखाद्या त्यांना जर मुलगा असता तर तो भांडला असता, त्यांनी जमिनीसाठी हिस्सा मागितला असता, पण तरी सुद्धा ते त्याच्या घरी राहिले असते. पण माझ्याकडून काही घेताना त्यांना लाज वाटते, म्हणजे मुलगी म्हणून मी अपयशी ठरली ना, एवढं सगळं लोकांसाठी झिजते, पण माझ्या बापासाठी मला काहीच करता आलं नाही. हे खरंच किती विचित्र आहे ना. तेव्हा मनोज म्हणतो अगं मला तुझं सगळं म्हणणं पटते, पण आता तात्या इथे आले आहेत ना, आपण एक काम करूया, आपण तात्यांसाठी खरेदी करू, म्हणजे कसं त्यांना शॉपिंगला नेलं तर आपल्यालाही थोडं बरं वाटेल ना. तेव्हा ती म्हणते तुम्ही बोलताय सही, पण तुम्हाला माहिती आहेत ना तात्या कशा आहेत, माझी गॅरंटी आहे ते नकारच देतील, कारण की त्यांची सवयच आहे की लेकीकडून काहीच घ्यायचं नाही. हे सगळं बोलणं इंदुमती ऐकते आणि म्हणायला लागते चांगलं आहे की तात्यांसाठी म्हणजे माझ्या नानांसाठीच तर सगळं घ्यायला घेतलं आहे, पण जर त्यांनी वल्लरीकडून काही घेतलं नाही ना तर मी त्यांना स्वतःहून खरेदी करून देईल, कारण की त्याच्यामुळे माझं स्वर्गातलं तिकीट कन्फर्म होईल आणि ते तर मला पाहिजे म्हणजे पाहिजे ना. तिला खूप आनंद होत असतो. तर दुसरीकडे तात्या इकडे फेरफटका मारत असतात. तेवढ्यात तिथे वल्लरी येते आणि म्हणायला लागते तात्या तुम्हाला मी सांगितलं आहे ना आराम करा, मग का बरं तुम्ही असं फिरताय, जा लवकर चला आराम करा. तेव्हा ते म्हणतात नाही रे बाळा, मी ठीक आहे, थोडं असं बाहेर फिरलं की मला छान वाटतं आणि नको ना माझी एवढी काळजी करू. तेवढ्यात मनोज म्हणायला लागतो चला तात्या आपल्याला शॉपिंग करायला जायचं आहे. तेव्हा ते विचारतात काय करायला, नेमकं तुम्हाला बोलायचं काय आहे? तेव्हा मनोज सांगतो आपल्याला खरेदी करायला जायचं आहे, कपड्यांची खरेदी तुमच्यासाठी. तेव्हा ते म्हणतात नाही पाहुणे, मला काही कपड्यांची गरज नाही आहे, माझ्याकडे गैरे कपडे आहेत आणि कपडे तर काय गरज आहे, माझ्याकडे खूप कुर्ते पडलेले आहेत, मी घालेल ना. तेव्हा वल्लरी म्हणते तात्या किती खोटं बोलणार, मी सगळे कपडे बघितले आहेत, एकूण एक कपडा विरलेला आहे, एकूण एक धोती तुमची विरलेली आहे, तरी तुम्ही बोलताय की कपडे घ्यायचे नाही, हे काय बरोबर नाही, चला आपण खरेदीला जाऊ. तेव्हा ते म्हणतात काय ग, तू एवढे पैसे कमवायला लागली का जे तू आता बापाला खरेदी करून देणार? पैसे अडीअडचणीला जपून ठेवावे, असे उधळू नये, एवढे पैसे उधळायची गरज नाही आहे, मी सांगतोय ना, मला कपड्यांची बिलकुल गरज नाही आहे म्हणजे नाही आहे. तेवढ्यात तिथे इंदुमती येते आणि म्हणायला ते वल्लरी आणि मनोज बरोबर बोलत आहेत, चला नाना आपल्याला कपडे घ्यायला जायचं आहे, खरेदी तर करणं गरजेचं आहे, कारण की किती काय झालं तरी कपडे तर सगळ्यांकडे असायलाच पाहिजे, आणि जर तुम्ही तिच्याकडून घेतले नाही तर मी थोडे साठवलेले पैसे आहेत, मी
तुम्हाला हे सगळं घेऊन देईल, कारण की मला सुद्धा हे सगळं करायचं आहे. तेव्हा ते म्हणतात नको ना विहीनबाई, हे काही चांगलं वाटत नाही. तेव्हा मनोज म्हणतो आई तू नको ग, आम्ही आहोत ना, आम्ही तात्यांना नक्की खरेदी करायला सांगू. तेव्हा इंदुमती म्हणते ते तर आहे, चला चला आपण आवरू चला आणि चला आपण खरेदीलाही चला. तेव्हा तात्या म्हणतात ठीक आहे, जर विहीनबाई एवढं बोलतायत तर आपण जाऊया. सगळे लगेच खरेदीसाठी तयार व्हायला निघत असतात. हे सगळं बघताना मनोज थोडा हसायला लागलेला असतो. तेव्हा तात्या विचारतात काय झालं वावने, तुम्ही एवढं हसत का आहेत. मनोज काही बोलायला जाईल तेवढ्यात तो स्वतःला आवरतो की नको नको, इथे बोलून काही चालणार नाही, चला तात्या आता आपण खरेदीला जाऊ. वल्लरी आणि मनोज आवरून बाहेर आलेले असतात. तेव्हा मनोज म्हणतो काय ग, आपण आवरून तर आलो आहोत, पण तात्या खरंच आपल्या बरोबर खरेदीला येतील का. तेव्हा ती म्हणते बघूया ना काय होते. तेवढ्या तिकडे इंदुमती विचार करत असते आता हे चाललेच आहेत तर मी सुद्धा बघते की मलाही काही खरेदी करून मिळते का. तात्यांत जर होईल तर मलाही 4-5 साड्या भेटल्या तर चांगलं होईल ना. ती लगेच मनोजच्या जवळ येते आणि म्हणायला लागते मनोज आता आपण खरेदीला चाललोच आहोत, तर माझ्या सुद्धा साड्या काही जुन्या झाल्या आहेत, मग चला मलाही 2-4 साड्या घेतल्या तर चांगलंच होईल ना. तेव्हा मनोज म्हणतो आई तू काय आता हो करू नको, आणि वल्लरी तुझंही काय चाललं आहे. आईने दिवाळीला 4 साड्या घेतल्या आहेत, वापरायच्या साड्या वेगळ्या, मग तरी सुद्धा तिला अजून साड्यांची गरज नाही आहे. हे सगळं बोललं तात्या ऐकतात. इकडे मनोज इंदुमतीला नाही म्हणून म्हणत असतो. ते बघतात तात्या म्हणायला लागतात मला खरंच कपड्यांची गरज नाही आहे, तुम्ही एक काम करा माझ्या जागेवरती विहीनबाईंसाठी साड्या घेऊन या, त्यांना कापडांची जास्त गरज आहे, माझ्याजवळ जे आहे त्याच्यात मी समाधानी आहे. तेवढ्यात वल्लरी म्हणायला लागते तात्या असं करू नका, मगाशी तुम्ही सो बोलले ना, चला ना आता कपडे घ्यायला. तेव्हा तात्या म्हणतात काय ग आता बापाला उलट उत्तर देणार आहेस का. मला माहिती आहे तू मोठी वकील झाली आहे, पण याचा अर्थ असा नाही ना की तू बापाला प्रत्येक शब्दात अडवशील. हे काही वागणं मला पटत नाही आहे, आणि मी सांगतोय ना माझ्याकडे कपडे आहेत, मग मला कपड्यांची बिलकुल गरज नाही आहे. तुम्ही विहीनबाईंची खरेदी करा. तेवढ्यात इंदुमती मध्ये येते आणि म्हणायला लागते माझ्याकडूनच चूक झाली. मनोज बोलतोय ते सगळं खरं आहे, खरंच नाना माझ्याकडे खूप कपडे आहेत, मी तर सहज म्हणून म्हणाली, तुम्ही माझ्या बोलण्याकडे काही अर्थ मानून घेऊ नका आणि राग सुद्धा मानू नका. तेव्हा ते म्हणतात नाही नाही विहीनबाई, मला तुमच्या बोलण्याचा काही राग बिग आला नाही, पण मी खरंच सांगतोय माझ्याकडे सगळं आहे. आणि खरं म्हटलं तर मला तर ह्याच गोष्टीचं दडपण येत आहे की मी लेकीच्या घरी राहत आहे. लेकीच्या घरी आपल्या गावामध्ये तर कोणीच राहत नाही, पण मला आता या आजारपणामुळे किती दिवस राहायला लागेल हे माझं मला सुद्धा माहिती नाही. गावी कसं आपलं आपलं असतं ते चांगलं असतं, पण लेकीच्या घरचं पाणी पिणं सुद्धा आपल्यासाठी दुष्टसारखं असतं, म्हणून तेच माझ्या मनाला लागते. म्हणून हे खरेदी बिरेदी नको. इंदुमतीला समजते की तिच्याचमुळे सगळं गडबड झालं आहे. तेव्हा ती मनातल्या मनात विचार करते खरंच माझी चूक खाल्ली आणि मीच माती खाल्ली म्हणून तर हे सगळं झालं, नाहीतर नानांना आता नवीन कपडे मिळाले असते ना. आता तर नानांनी हे सगळं बघून माझं स्वर्गातलं तिकीट कॅन्सलच केलं असेल, मला तर नरकातच जायला लागेल. हे सगळं होत असताना तिला थोडं वाईट सुद्धा वाटत असतं. पुढील भागात आपण बघणार आहोत इंदुमती तात्यांचे पाय चेपून देत असते. हे सगळं होत असताना तात्यांना थोडं ऑकवर्ड वाटत असतं, पण तरी सुद्धा इंदुमतीचा आग्रह म्हणून ते सगळं काही होऊन देतात. इकडे मनोज, प्रेरणा आणि अजितचे कॉल सुरू असतात. तेव्हा अजित म्हणतो की तुला माझी ऍक्टिंग आवडली ना. मनोज म्हणायला लागतो अरे तू तर भारीच करत आहे, तुझ्यामुळे आई तर एकदम अशी सुतासारखी सरळ झाली आहे, एकदा करून दाखव ना. तेव्हा तो म्हणतो हो हो इंदू बाळा, तुला समजते का, तुला स्वर्गातलं तिकीट हवं आहे ना. त्यांचं हे सगळं बोलणं इकडे निलिमा ऐकत असते आणि तिला समजतं की यांनी इंदुताईंना फसवलं आहे. ती लगेच तो सिम कार्ड हातामध्ये घेते, फोन मध्ये टाकते आणि इकडे इंदू म्हणायला लागते बोला ना तात्या, सगळं नाना ठीक आहे ना. तेव्हा ती म्हणते कोण नाना, कसलं नाना, इथे तुम्हाला या पोरांनी बेवकूफ बनवलेलं आहे. हे ऐकल्यानंतर इंदुमती अक्षरशः चिडून गेलेली असते. इथे हा पूर्ण एपिसोड संपतो. आता खरंच इंदुमती नानांबरोबर म्हणजेच तात्यांबरोबर काय करेल आणि वल्लरीची काय वाट लावेल, तुम्हाला काय वाटतं ते मला कमेंटमध्ये नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू फॉर वॉचिंग.